नमस्कार शेतकरी बांधवांनो, पिकं कोणतीही असोत, टोमॅटो, मिरची, वेलीवर्गीय भाजीपाला, कापूस किंवा सोयाबीन, सगळी मेहनत त्या फुलांवरच टिकून असते। पण अनेकदा असं होतं की फुलं येतात आणि अचानक गळून जातात। हीच फुलं जर टिकली नाहीत तर उत्पादनावर आणि उत्पन्नावर मोठा परिणाम होतो। मग ही फुलगळ टाळण्यासाठी नक्की कोणती काळजी घ्यावी लागते? कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता टाळावी लागते? चला पाहूया या सगळ्यांचं उत्तर महाधन प्रश्न शृंखलेतून। सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। प्रथमतः टोमॅटो, मिरची आणि वेलवर्गीय पिकासोबत कापूस, सोयाबीन सारख्या पिकात फुलगळ का होते हे जाणून घेऊ, म्हणजे त्यावरील उपाययोजना काय असाव्यात हे लक्षात येईल। भाजीपाला पिकातील लागवडीतील अंतर कमी असल्यास हवा खेळती न राहिल्याने परागीभवन व्यवस्थित होत नाही, परिणामी फुलगळ होते। त्याचबरोबर अतिरिक्त पावसामुळे किंवा अतिरिक्त नत्राच्या वापरामुळे पिकाची वाढ अधिक वेगाने होते, ज्यामुळे पिकातील अन्नरस हा शेंडावाढीकडे जास्त वापरला जातो। पर्यायाने अन्नद्रव्याचा समतोल बिघडतो आणि फुलांना अन्नरस कमी पडून फुलगळ वाढू लागते। तसेच स्फुरद, पालाश, जस्त, बोरान यासारख्या अन्नद्रव्याची कमतरता झाल्यास परागीभवन होत नाही आणि फुलगळ वाढते। ही सर्व कारणे विचारात घेता लागवडीतील अंतर चांगले ठेवावे, ज्यामुळे हवा खेळती राहून परागीभवन वाढेल आणि महाधनच्या फ्लॉवरिंग स्पेशलच्या वापराने परागीभवन वाढून फुलगळ थांबते। तसेच फ्लॉवरिंग स्पेशलच्या वापराने वजनात वाढ होण्यास पण मोठी मदत होते। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढील भागात। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महाधन चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या। आणि हो, नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुन्हा।